नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिनांक 5 मे रोजी दिला, त्या निर्णयामध्ये अनेक प्रकरणांबाबतीत न्यायनिर्णय देण्यात आला. अ, मुख्यत्वे अ, जे मुंबई हायकोर्टामध्ये याचिका सादर केल्या होत्या वेगवेगळ्या याचिकाकर्त्यांनी, ज्याच्यामध्ये मागणी होती, की मराठा आरक्षण 2018चा जो कायदा होता मराठा आरक्षण देऊ करणारा, तो रद्द करावा. त्या याचिका मुंबई हायकोर्टामध्ये फेटाळण्यात आल्या. त्या याचिकांच्या निर्णयाविरुद्धचं अपील हे सुप्रीम कोर्टासमोर मराठा आरक्षणाच्या सुनावणीतलं मुख्य प्रकरण होतं. पण इतर सुद्धा अनेक याचिका त्यासोबत जोडल्या गेल्या. अ, स्वतंत्रपणे मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या अनुच्छेद 32 खालच्या काही याचिका सुद्धा तिथं प्रलंबित होत्या सुप्रीम कोर्टामध्ये. आणि जे मुद्दे 6 मुद्दे जे मराठा आरक्षणाच्या बाबत ज्यांच्यावर सुनावणी होईल असं 8 मार्चला आदेश केला होता. त्याच्यापैकी 3 मुद्दे 102व्या घटना दुरुस्ती संबंधी होते. म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीमुळे फेडरल स्ट्रक्चर किंवा संघराज्य प्रणाली जी आपल्याकडे आहे, त्या संघराज्य प्रणालीला काही बाधा पोहोचते का? हा एक मुद्दा होता त्याच्यातला. दुसरा एक होता, की अ, अनुच्छेद 15 आणि अनुच्छेद 16 मध्ये राज्यांना जे अधिकार दिलेले आहेत, त्यांच्यावर कुठल्या प्रकारे गदा आली आहे का 102व्या घटना दुरुस्तीमुळे? आणि तिसरा प्रश्न होता, की 102व्या घटना दुरुस्तीमुळे आरक्षण देऊ करण्याचे राज्य सरकारचे अधिकार अ, संसदेने हिरावून घेतलेत का 102व्या घटना दुरुस्तीमुळे? सुनावणी सुरू झाल्यानंतर अ, एक वकील साहेबांनी असं एक कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं, की त्यांनी 102व्या घटना दुरुस्तीलाच आव्हान दिलेलं आहे. त्या घटना दुरुस्तीच्या वैधतेला आव्हान दिलेलं आहे. आणि मग त्याच्यावर सुद्धा सुनावणी झाली. त्याच्यामध्ये अटॉर्नी जनरल आले, त्याच्यामध्ये सॉलिसिटर जनरल आले आणि त्यांनी 102वी घटना दुरुस्ती अर्थात वैध आहे असं सांगितलं. महत्त्वाचा कळीचा मुद्दा महाराष्ट्रासाठी, की राज्य सरकारला मराठा आरक्षण देऊ करण्याचा अधिकार आहे, असं अटॉर्नी जनरलनी प्रतिपादन केलं. ते सॉलिसिटर जनरलनी सांगितलं, की केंद्राची भूमिका ती आहे. अटॉर्नी जनरल अर्थात ते कोणातर्फे बोलत नाहीत. अटॉर्नी जनरल एक स्वतंत्र संवैधानिक पद आहे आणि त्यांनी त्यांच्या विवेकामध्ये असं सांगितलं, in his wisdom, the Attorney General opined that the state had the power to grant reservation. आणि केंद्र सरकारतर्फे सुद्धा तशी भूमिका घेण्यात आली सॉलिसिटर जनरल मार्फत. आणि त्यांनी असं सांगितलं, की मराठा आरक्षण कायदा हा वैध आहे. तरी पण सुप्रीम कोर्टामध्ये घटनापीठाकडे जो प्रकरण जे वर्ग करण्यात आलं होतं हे मुख्यत्वे 102व्या घटना दुरुस्तीबाबत प्रकरण हे घटनापीठाने ऐकावं, कॉन्स्टिट्यूशनल बेंचनी असं त्या 3 जजेसच्या बेंचनी त्यांच्या 9 सप्टेंबरच्या आदेशामध्ये म्हटलं होतं. आणि म्हणून 102व्या घटना दुरुस्तीविषयी उहापोह व्हावा कायद्याचा, कारण ह्याच्या आधी सुप्रीम कोर्टात कधी ते प्रकरण गेलं नव्हतं. म्हणून हे प्रकरण घटनापीठाकडे लागलं आणि त्याच्यामध्ये हे जे 3 प्रश्न मी आत्ता सांगितले, की 102व्या घटना दुरुस्तीमुळे संघराज्य प्रणालीला बाधा पोहोचते का? या 102व्या घटना दुरुस्तीमुळे अनुच्छेद 15 आणि 16 मधले राज्यांच्या अधिकारावर गदा आली आहे का? आणि राज्य सरकारचे आरक्षण विषयक अधिकार 102व्या घटना दुरुस्तीने काढून घेतलेत का? हे 3 प्रश्न आणि 102च्या 102व्या घटना दुरुस्तीच्या संवैधानिकतेलाच आव्हान देणारी याचिका यांची सुद्धा सुनावणी झाली. आणि मग त्याच्यामध्ये 3 जजेसनी असं सांगितलं, की राज्य सरकारला अधिकार असा नाही उरला. म्हणजे राज्य सरकारला आरक्षण देऊ करण्याचा अधिकार आहे, पण राज्य सरकारला एखाद्या जातीला किंवा एखाद्या वर्गाला सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय अ, असं ठरवण्याचा अधिकार उरला नाही. असं अ, सुप्रीम कोर्टाने सांगितलं 3 विरुद्ध 2 जजेसच्या मेजॉरिटीने. 5 जजेसपैकी 3 जजेसनी सांगितलं, की राज्य सरकारांना आता अधिकार उरले नाहीत आणि 2 जजेसनी सांगितलं, की राज्य सरकारला अधिकार आहेत तसे. अ, तरी पण सगळ्यांनी एकमुखाने 5ही जजेसनी असं सांगितलं, की मराठा आरक्षण अवैध आहे. कारण ते 50% च्या मर्यादेच्या वरचं होतं. आता प्रकरण जेव्हा केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं, हे दाखल केलं 13/5 ला, 13 मे ला. निकाल आला 5 मे ला आणि 13 मे ला केंद्र सरकारने आपलं रिव्ह्यू पिटिशन सादर केलं. ते काल दिनांक 28 ला सुनावणीला आलं होतं.
आणि त्याचं स्वरूप आहे रिव्ह्यू पिटिशन दॅट इज फाइल्ड इन द मॅटर व्हिच वॉज फाइल्ड बाय शिवसंग्राम. म्हणजे श्री विनायक मेटे ह्यांच्या शिवसंग्राम पक्षातर्फे 102व्या घटना दुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देण्यात आलं होतं ज्या याचिकेमध्ये, त्या याचिकेचा निकाल सुद्धा मराठा आरक्षणाबरोबरच 5 मे रोजी लावण्यात आला आणि त्या विशिष्ट याचिकेमध्ये सरकारने पुनर्विलोकन याचिका आपली रिव्ह्यू पिटिशन केंद्र सरकारने सादर केली होती. हा व्हिडिओ हे सांगण्यासाठी की केंद्र सरकारने आपलं जे आव्हान होतं त्या म्हणजे हे आव्हानाच्या स्वरूपात धरून मराठा आरक्षणाचा जो निर्णय आला त्या निर्णयापैकी एक छोटा अंश असा होता की 102व्या घटना दुरुस्तीची वैधता तपासणारा जो निकाल होता, ज्या निकालामध्ये 102वी घटना दुरुस्ती वैध ठरवला गेली, पण त्याच्यामध्ये मतांतर झालं. 3 जजेसनी सांगितलं की राज्य सरकारला अधिकार आहे आणि 3 जजेसनी सांगितलं की राज्य सरकारला अधिकार नाही. 2 जजेसनी सांगितलं की राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण देऊ करण्याचा. आणि या एका विशिष्ट बाबीपुरतं, या याचिकेपुरतं केंद्र सरकारने आपलं रिव्ह्यू पिटिशन मर्यादित ठेवलं. असं सक्कतदर्शनी दिसतं. म्हणजे केंद्र सरकारने न मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही त्या निर्णयावर आक्षेप घेतला, न त्या 50% मर्यादेच्या बाबतीत आक्षेप घेतला. आता हे सांगणं महत्वाचं ह्याच्यासाठी आहे, की माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय राज्यपालांना भेटून राष्ट्रपतींकडे देण्यात येण्यासाठी एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं केलं होतं, की आवश्यक ते आदेश देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची तरतूद करावी. आणि मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण जे बांधकाम मंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये, हे लोक मिळून एक प्रतिनिधी मंडळ म्हणून हे लोक मिळून भेट श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान भारताचे यांना भेटले आणि त्या भेटीनंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये श्री अशोक चव्हाण यांनी असं सांगितलं, की केंद्र सरकारचं जे रिव्ह्यू पिटिशन आहे, पुनर्विलोकन याचिका, ती एवढ्यापुरती मर्यादित न ठेवता त्याच्यामध्ये 50% ची मर्यादा वाढवावी आणि केवळ राज्य सरकारच्या अधिकारांचं बोलू नये, कारण राज्य सरकारांना जरी अधिकार आले, तरी ते 50% च्या मर्यादेचा भंग राज्य सरकार करू शकत नाही, केंद्र सरकारही करू शकत नाही. म्हणून राज्य सरकारला नव्याने अधिकार जरी प्राप्त झाले, तरी सुद्धा त्याचा विशेष काही फायदा होणार नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत. असं यांनी सांगून पंतप्रधानांकडे म्हणे विनंती केली, असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं पत्रकार परिषदेत, की केंद्राने सुद्धा आपल्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सांगावा, 50% ची मर्यादा वाढवून मागावी. तसं काही झाल्याचं दिसत नाही. कारण हे जे काल लिस्ट झालं होतं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये, दॅट वॉज अ रिव्ह्यू पिटिशन इन द रीट पिटिशन इन अगेन्स्ट द रिझल्ट ऑफ द रीट पिटिशन. म्हणजे रीट याचिका जी सादर होती शिवसंग्रामतर्फे, या रीट याचिकेमध्ये पुनर्विलोकन याचिका होती आणि त्याच्यामध्ये मुद्दा केवळ तोच असला पाहिजे, की राज्यांना अधिकार उरलेले नाही. आता महाराष्ट्र राज्य सरकारने ह्याच्याविषयी अजूनही आपलं पुनर्विलोकन याचिका रिव्ह्यू पिटिशन सादर केलेली नाही. ही जी रिव्ह्यू पिटिशन होती ही केंद्र सरकारची होती. ह्याच्यानंतर एक मराठा आरक्षणासाठीचे एक समन्वयक श्री विनोद पाटील यांनी असं जाहीर केलं त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये कधीतरी, की त्यांनी इंडिपेंडेंटली एक रिव्ह्यू पिटिशन सादर केलंय. महाराष्ट्र राज्यातर्फे अजूनही पुनर्विलोकन याचिका रिव्ह्यू पिटिशन सादर व्हायची. त्याच्या बाबतीत पुढं कसं करायचं ह्याच्या बाबतीत एक श्री दिलीप भोसले म्हणून जे अलाहाबाद न्यायालयाचे माजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीचं गठन झालं होतं. त्या समितीने आपला अहवाल मेच्या 3 का 4 तारखेला सादर केला. जूनच्या याही गोष्टीला आता जवळपास 1 महिना होत आलाय आणि त्याच्यानंतर सुद्धा अजूनही जवळपास 2 महिने लोटून महाराष्ट्र राज्याने राज्य सरकारतर्फे कुठलं आपलं सादर केलेलं नाही रिव्ह्यू पिटिशन जे. अर्थात ते मागतील जे काय 43 मुद्दे सांगितले ज्यांच्यावर रिव्ह्यू व्हावा अशी भोसले समितीने शिफारस केली आहे. या मुद्द्यांवर रिव्ह्यू मागावा. अर्थात हे आधी सांगून झालंय, की रिव्ह्यू पिटिशनमध्ये पुनर्विलोकन याचिकेमध्ये
खूप मर्यादित वाव असतो. देअर इज लिमिटेड स्पेस अवेलेबल फॉर रिव्ह्यू. फार दुरापास्तय एखादं पुनर्विलोकन याचिका मंजूर होणं आणि सकृतदर्शनी किंवा प्रथमदर्शनी चूक एखादी जर असली न्याय निर्णयामध्ये, तर आणि तरच रिव्ह्यू पिटिशन असतं किंवा एखादी बाब जी पक्षकाराच्या अनावधानाने अ, कोर्टासमोर येऊ शकली नाही, अशी एखादी बाब जर कोर्टाच्या निदर्शनाला आणून द्यायची आहे, तर आणि तरच पुनर्विलोकन याचिकेमध्ये तसं अर्थ असतो. अर्थात पक्षकाराला हा अधिकार आहे, की एखाद्या आदेशाचं पुनर्विलोकनाची याचिका सादर करावी. इन ड्यू कोर्स ऑफ टाईम द स्टेट विल अल्सो फाइल दॅट ॲप्लिकेशन. पण केंद्र सरकारतर्फे हे जे काय काल सुनावणी झाली, केंद्र सरकारतर्फे दाखल पुनर्विलोकन याचिकेवर, याची कुठं फारशी वाच्यता म्हणजे फारशी काय वाच्यताच झाली नाही याच्याविषयी कुठं. याच्याविषयी ना टीव्हीवर न्यूज आहेत, याच्याविषयी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही नाही. आणि हे जे झालेलं आहे, हे असं की केंद्र सरकारनी औपचारिकरित्या अ, आपलं जे रिव्ह्यू पिटिशन होतं ते सादर केलं. त्याच्यावर काल चेंबरमध्ये हिअरिंग झाली. हे एक विशेष सांगणं असं, की ह्या ज्या सुनावण्या असतात पुनर्विलोकन याचिकेवर या अ, बहुतांशी त्याच हे कायद्याने तर त्याच न्यायपीठापुढं ही पुनर्विलोकन याचिका जायला पाहिजे. तशी ती काल पुनर्विलोकन याचिका काल दुपारी 1:30 वाजता त्याच 5 न्यायमूर्तींसमोर लागली होती. त्याच्यावर सुनावणी झाली असावी आणि ते प्रकरण आता पेंडिंग म्हणून दाखवलंय. काल लिस्ट झालं होतं ते कोर्टासमोर. महाराष्ट्र सरकार रिव्ह्यू पिटिशन कधी सादर करतं, त्याच्यामध्ये काय ग्राउंड्स घेतं, त्याच्यावर सुनावणी कधी होते, हा पुढे येऊ घातलेला भाग आहे. या पुनर्विलोकन याचिकेमध्ये स्टेसाठीचा एक अर्ज दिला होता, असं सुद्धा नमूद आहे. अर्थात ह्याच्यावर कुठलाही आदेश अजून झालेला नाही. अ, काय या रिव्ह्यू पिटिशनच्या बाबतीत होतं हे कळेल येणाऱ्या काळामध्ये. पण आता उत्सुकता आहे, की राज्य सरकार आपलं रिव्ह्यू पिटिशन कधी सादर करणार? ते रिव्ह्यू पिटिशन विनोद पाटील यांनी सादर केलेल्या रिव्ह्यू पिटिशन बरोबर टॅग होणार का? आणि एकत्रितरित्या ह्याच्यावर कधी सुनावणी होईल? आणि अ, मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल जो आलेला आहे, त्याचं सुद्धा पुनर्विलोकन काय सुप्रीम कोर्ट त्याच्या बाबतीत आदेश देतं, अ, हे हा कुतूहलाचा भाग आहे. अर्थात जे होतंय मराठा आरक्षणाच्या बाबतीत ते आपणास विदित करण्यासाठी मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी कालची जो घटनाक्रम झाला त्याच्याविषयी आपल्याला सांगावं. केंद्राची रिव्ह्यू पिटिशनवर काल सुप्रीम कोर्टामध्ये त्याच 5 न्यायमूर्तींसमोर त्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. आणि आता त्याचा निकाल अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखड मतसाठी. आपल्याला माझ्या व्हिडिओमधली मतं आवडत असतील तर लाईक करा. माझ्या परखड मत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपा करून आपल्या इष्टमित्रांना आणि परिचितांना हा व्हिडिओ लिंक फॉरवर्ड करावी. ही माझी विनंती. धन्यवाद.